राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. कोकण माडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस. विद्यार्थ्यांना वह्या वाटप, रिक्षा चालकांना CNG कुपन, महिलांना छत्री वाटप, आशा वर्कर्स यांना धान्य वाटप, गुणवंत काम करणाऱ्यांना सन्मानपत्र देत विविध सामाजिक उपक्रमात वाढदिवस 7 जून 2024 रोजी संपन्न झाला. वाढदिवसाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन शुभेच्छा देत स्थानिक जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा देत सुंदर आयोजनात वाढदिवस संपन्न झाला. आमदार प्रशांतदादा ठाकूर, शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, माजी नगरसेवक समीर कदम यासह अनेक नगरसेवक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उभे करण्यात बाळासाहेब पाटील यांनी अनंत कष्ट घेतले असे मत आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी व्यक्त केले. आजचा आपला एक आनंदाचा दिवस आपण सगळेजण साजरा करतोय. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालोय. आपले सन्माननीय नेते, खऱ्या अर्थानं ज्यांनी सगळ्यांना प्रेम दिलं आणि जनतेसाठी काम करणारा एक कार्यकर्ता काय असतो, कुठलीही अपेक्षा न बाळगता जनसेवा आणि नुसती जनसेवा नाही तर अहोरात्र, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून जनतेसाठी जनसेवा करणारा कार्यकर्ता काय असतो, हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर असतं सन्माननीय बाळासाहेब पाटील. 40 वर्षाचा आयुष्यातला काळ हा संघर्षाचा काळ आपल्या सगळ्यांसाठी समाजसेवेमध्ये त्यांनी अर्पित केला. भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व रायगड जिल्ह्यामध्ये फारच कमी असल्यापासून त्या ठिकाणी कमळ कसं फुलेल, माझ्या माता भगिनींची सेवा मी कसं करू शकेल, भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत, जे प्रत्येकाचा विकास करण्याचा विचार आहे, प्रत्येकाला ताकद देणं, त्यांचे अश्रू पुसणं, त्यांना काहीतरी भरीव मदत करणं, हा विचार सन्माननीय दीनदयालजी उपाध्याय असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्णजी अडवाणी असतील, यांनी तो विचार भारतीय जनता पार्टीला दिला आणि तो विचार घेऊन रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी काम करत राहिले. आपल्याला माहिती आहे की ताकद असेल, सत्ता असेल की भरपूर काही गोष्टी घडत असतात आणि मग सत्ता असली की अनेक मोठे मोठे नेते आपण महाराष्ट्रात बघतो की या पक्षातून त्या पक्षात जाताना आपण बघतो. काळाची गरज असते त्यामुळे अनेक जण तसं करतात. पण संघर्षाचा काळ असून या रायगड जिल्ह्यामध्ये सत्ता येईल की नाही, सत्ता यायची काही चिन्हही नसताना मोदीजींचा काळ तर 2014ला सुरू झाला, पण त्याच्या आधी कधी सत्ता येईल असं वाटतही नसताना या रायगड जिल्ह्यात संघर्ष करत त्या ठिकाणी फक्त सेवा भावाने काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब पाटील आहेत. आणि त्यामुळे अशा 40 वर्षाचा संघर्ष, 40 वर्ष कुठल्याही पक्षाचा, दुसऱ्या पक्षाचा विचार न करता, माझ्या स्वार्थाचा विचार न करता, म्हणजे माझं काय होईल, मला कुठेतरी आमदार व्हायचंय, मला कुठेतरी मंत्री व्हायचंय, माझ्या परिवाराला काहीतरी मिळेल अशी आशा किंवा असा विचार सुद्धा मनात न येऊन देता मला जनतेसाठी काम करायचंय, मला जनतेचं काहीतरी देणं लागतो, त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्या भावनेत ते काम करत राहिले. आणि त्याचा परिणाम आज आपण बघतोय की आज आदरणीय मोदीजी देशाचं नेतृत्व करतायत, आदरणीय फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतायत. आज भाजपचे एवढे आमदार, खासदार त्या ठिकाणी आहेत. आज पनवेलमध्ये कमळ मोठ्या प्रमाणावर फुललेला आहे. त्या ठिकाणी जर का 40 वर्षाचा संघर्ष केलाच नसता, भाजपच्या माध्यमातून पनवेलमध्ये काही होऊच शकत नाही असं जर का विचार त्यांनी केला असता तर कदाचित पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीला हे चांगले दिवस, हे अच्छे दिन येऊ शकले नसते. आणि त्यामुळे त्यांनी मेहनत केली, संघर्ष केला आणि त्याच्यावरती आज हे सगळं काही चांगलं दिसतंय ते आपण बघतोय. आजच्या या दिवशी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. आपण भरभरून प्रेम यापूर्वी आम्हाला दिलेलं आहे. मला या प्रभागामध्ये आपण त्या ठिकाणी संघर्षाची लढाई, अवघड लढाई, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं आणि त्यामध्ये अवघड लढाईमध्ये सुद्धा मला नगरसेवक केलं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी नगरसेवक होऊ शकलो आणि त्यामुळे
नगरसेवक होऊ शकलो, म्हणून उपमहापौर होऊ शकलो, आणि या शहराचा उपमहापौर होण्याचा मान मला तुमच्यामुळे मिळाला. आणि त्यामुळे तुमचे आशीर्वाद हे कधी विसरता येणार नाहीत. असे आपलं प्रेम यातून कधी उत्तरायण होऊ शकणार नाही, असं हे प्रेम आहे. आपण आदरणीय बाळासाहेब पाटील यांना नेहमी प्रेम दिलं, मला ते प्रेम कायम माझ्या मागे उभं केलं. माता भगिनींनी खास करून जे आशीर्वाद माझ्या मागे ठेवले, ताकदीनं ठेवले, त्यामुळे मला या ठिकाणी कायमच यश मिळू शकलं. आपण शेवटी एक परिवार आहोत. म्हणजे आपण बघतो की राजकीय नेत्याचा वाढदिवस असतो, तो आजकाल कुठेतरी परिवाराबरोबर फिरायला जायचं, फॉरेनला जायचं, किंवा एखाद्या पिकनिक स्पॉटला जाऊन परिवाराबरोबर ते क्षण घालवायचे, व्यतीत करायचे, आनंद साजरा करायचा, असे अनेक नेते करताना आपण आजकाल बघतो. पण बाळासाहेब पाटलांसारखं व्यक्तिमत्व असं आहे की ते नेहमी सांगतात की हा समाज म्हणजे माझा परिवार आहे. माझा परिवार काही 4 लोकांचा परिवार नाही आहे, या हजारो जनतेचा परिवार हा माझा परिवार आहे. आणि त्यामुळे माझा वाढदिवस या परिवाराबरोबर साजरा झाला पाहिजे. त्या निमित्तानं आमच्या माता भगिनींना आम्ही कुठल्या वस्तू वाटप करू शकतो का, काही छत्र्या वाटू शकतो का, आम्ही रिक्षा चालकांना कुठेतरी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांना कुठे CNG की कुपन मोफत देऊ शकतो का, आम्ही काहींना धान्याचे किट वाटू शकतो का, असे वेगवेगळे उपक्रम, आमचे जे कच्चे बच्चे आहेत त्यांना वयांचं वाटप करू शकतो का, असे सामाजिक उपक्रम करण्याचा प्रयत्न त्यांनी आजच्या दिवशी केला. सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रम झाले, कामोठे, कळंबोली, खालघर, तळोजे, अनेक भागातील सामाजिक उपक्रम साकारले गेले. आणि आता संध्याकाळी आपल्या सगळ्यांची संवाद साधण्यासाठी, आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी, हितचिंतकांना भेटण्यासाठी ते आपल्यामध्ये सहभागी झाले, उपलब्ध झालेले आहेत. मी अधिक वेळ न घेता शिंदेजींना विनंती करतो की जे आपल्याला वाटप करायचं आहे त्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपात पहिले 5-5 नाव आपण घ्या. आपण जे मान्यवर मंचावरती आहे त्यांच्या हस्ते, आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ते वाटप करू. आणि मग आदरणीय साहेब आतमध्ये परत ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांना भेटीगाठी घेतील, तोपर्यंत आपण उर्वरित सगळ्यांचं ते जे काही साहित्य असेल ते वाटप करू. मंचावर उपस्थित सगळेच मान्यवर, आदरणीय आमचे सुभाष कदमजी असतील, प्रभाकर कांबळेजी असतील, आमचे फडके साहेब असतील, लॉयन ग्रुप महाराष्ट्रामध्ये खूप विस्तारतोय आणि युवा शक्ती ज्यांच्या माध्यमातून मोठ्या ताकदीनं समोर येते, असे आपले फडके साहेब यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याकडे प्रशांतजी कदम असतील, भरतजी जाधव असतील, तानाजीराव खंडारे असतील, समीर कदम असतील, आमचे आदरणीय डॉक्टर साहेब असतील, त्या ठिकाणी सुनील सिन्हाजी असतील, अजित पवारजी असतील, मदन कोळी साहेब असतील, सोमनाथजी असतील, सगळ्यांनीच खरं तर नावं घेतली पाहिजेत. पण वेळेअभावी सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण जे भरभरून प्रेम यापूर्वी दिलं तेच आयुष्यभर आमच्या मागे ताकदीच्या स्वरूपानं असंच आपण ठेवावी, आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांकडनं आदरणीय आपलं नेतृत्व बाळासाहेब पाटील यांना उदंड आयुष्याच्या, त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आई जगदंबा त्यांना अजून ताकद देव, यश देव, या आपल्या सगळ्यांकडनं त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आजचा आपला एक आनंदाचा दिवस आपण सगळेजण साजरा करतोय. आपण सगळेच जण या ठिकाणी उपस्थित झालोय. आपले सन्माननीय नेते, खऱ्या अर्थानं ज्यांनी सगळ्यांना प्रेम दिलं आणि जनतेसाठी काम करणारा एक कार्यकर्ता काय असतो, कुठलीही अपेक्षा न बाळगता जनसेवा, आणि नुसती जनसेवा नाही तर अहोरात्र, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून जनतेसाठी जनसेवा करणारा कार्यकर्ता काय असतो, हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर असतं सन्माननीय बाळासाहेब पाटील. 40 वर्षाचा आयुष्यातला काळ हा संघर्षाचा काळ आपल्या सगळ्यांसाठी समाजसेवेमध्ये त्यांनी अर्पित केला.
भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व रायगड जिल्ह्यामध्ये फारच कमी असल्यापासून त्या ठिकाणी कमळ कसं फुलेल, माझ्या माता भगिनींची सेवा मी कसं करू शकेन, भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत, जे प्रत्येकाचा विकास करण्याचा विचार आहे, प्रत्येकाला ताकद देणं, त्यांचे अश्रू पुसणं, त्यांना काहीतरी भरीव मदत करणं, हा विचार सन्माननीय दीनदयालजी उपाध्याय असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्णजी अडवाणी असतील, यांनी तो विचार भारतीय जनता पार्टीला दिला आणि तो विचार घेऊन रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी काम करत राहिले. आपल्याला माहिती आहे की ताकद असेल, सत्ता असेल की भरपूर काही गोष्टी घडत असतात आणि मग सत्ता असली की अनेक मोठे मोठे नेते आपण महाराष्ट्रात बघतो की या पक्षातून त्या पक्षात जाताना आपण बघतो. काळाची गरज असते त्यामुळे अनेक जण तसं करतात, पण संघर्षाचा काळ असून या रायगड जिल्ह्यामध्ये सत्ता येईल की नाही, सत्ता यायची काही चिन्हही नसताना मोदीजींचा काळ तर 2014 ला सुरू झाला, पण त्याच्या आधी कधी सत्ता येईल असं वाटतही नसताना या रायगड जिल्ह्यात संघर्ष करत त्या ठिकाणी फक्त सेवाभावाने काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब पाटील आहेत. आणि त्यामुळे अशा 40 वर्षाचा संघर्ष, 40 वर्ष कुठल्याही पक्षाचा दुसऱ्या पक्षाचा विचार न करता, माझ्या स्वार्थाचा विचार न करता, म्हणजे माझं काय होईल, मला कुठेतरी आमदार व्हायचंय, मला कुठेतरी मंत्री व्हायचंय, माझ्या परिवाराला काहीतरी मिळेल अशी आशा किंवा असा विचार सुद्धा मनात न येऊन देता मला जनतेसाठी काम करायचं आहे, मला जनतेचं काहीतरी देणं लागतो, त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्या भावनेत ते काम करत राहिले. आणि त्याचा परिणाम आज आपण बघतोय की आज आदरणीय मोदीजी देशाचं नेतृत्व करतायत, आदरणीय फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतायत, आज भाजपचे एवढे आमदार खासदार त्या ठिकाणी आहेत. आज पनवेलमध्ये कमळ मोठ्या प्रमाणावर फुललेलं आहे. त्या ठिकाणी जर का त्या 40 वर्षाचा संघर्ष केलाच नसता, भाजपच्या माध्यमातून पनवेलमध्ये काही होऊ शकत नाही असं जर का विचार त्यांनी केला असता, तर कदाचित पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीला हे चांगले दिवस, हे आजचे दिन येऊ शकले नसते. आणि त्यामुळे त्यांनी मेहनत केली, संघर्ष केला आणि त्याच्यावरती आज हे सगळं काही चांगलं दिसतंय ते आपण बघतोय. आजच्या या दिवशी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. आपण भरभरून प्रेम या पूर्वी आम्हाला दिलेलं आहे. मला या प्रभागामध्ये आपण त्या ठिकाणी संघर्षाची लढाई, अवघड लढाई, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं आणि त्यामध्ये अवघड लढाईमध्ये सुद्धा मला नगरसेवक केलं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी नगरसेवक होऊ शकलो आणि त्यामुळे नगरसेवक होऊ शकलो म्हणून उपमहापौर होऊ शकलो. या शहराचा उपमहापौर होण्याचा मान मला तुमच्यामुळे मिळाला. त्यामुळे तुमचे आशीर्वाद हे कधी विसरता येणार नाहीत असे आहेत. आपलं प्रेम यातून कधी उतरायला होऊ शकणार नाही असं हे प्रेम आहे. आपण आदरणीय बाळासाहेब पाटील यांना नेहमी प्रेम दिलं, मला ते प्रेम कायम माझ्या मागे उभं केलं. माता भगिनींनी खास करून जे आशीर्वाद माझ्या मागे ठेवले, ताकदीनं ठेवले, त्यामुळे मला या ठिकाणी कायमच यश मिळू शकलं. आपण शेवटी एक परिवार आहोत. म्हणजे आपण बघतो की राजकीय नेत्याचा वाढदिवस असतो, तो आजकाल कुठेतरी परिवाराबरोबर फिरायला जायचं, फॉरेनला जायचं किंवा एखाद्या पिकनिक स्पॉटला जाऊन परिवाराबरोबर ते क्षण घालवायचे, व्यतीत करायचे, आनंद साजरा करायचा, असे अनेक नेते करताना आपण आजकाल बघतो. पण बाळासाहेब पाटलांसारखं व्यक्तिमत्व असं आहे की ते नेहमी सांगतात की हा समाज म्हणजे माझा परिवार आहे. माझा परिवार काही 4 लोकांचा परिवार नाही आहे, या हजारो जनतेचा परिवार हा माझा परिवार आहे आणि त्यामुळे माझा वाढदिवस या परिवाराबरोबर साजरा झाला पाहिजे. त्या निमित्तानं आमच्या माता भगिनींना आम्ही कुठल्या वस्तू वाटप करू शकतो का, काही छत्र्या वाटू शकतो का, आम्ही रिक्षा चालकांना कुठेतरी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांना कुठे CNG की कुपन मोफत देऊ शकतो का, आम्ही काहींना धान्याचे किट वाटू शकतो का, असे वेगवेगळे उपक्रम, आमचे जे कच्चे बच्चे आहेत त्यांना वयांचं वाटप करू शकतो का, असे सामाजिक उपक्रम करण्याचा प्रयत्न त्यांनी आजच्या दिवशी केला. सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रम झाले. कामोटे, कळंबोली, खालघर, तळोजे अनेक भागातील सामाजिक उपक्रम साकारले गेले आणि आता संध्याकाळी आपल्या सगळ्यांची संवाद साधण्यासाठी, आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी, हितचिंतकांना भेटण्यासाठी ते आपल्यामध्ये सहभागी झालेत, उपलब्ध झालेले. मी अधिक वेळ न घेता
शिंदेजींना विनंती करतो की जे आपल्याला वाटप करायचं आहे त्यातले प्रातिनिधिक स्वरूपात पहिले 5-5 नाव आपण घ्या. आपण जे मान्यवर मंचावरती आहे त्यांच्या हस्ते आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ते वाटप करू आणि मग आदरणीय साहेब आतमध्ये परत ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांना भेटीगाठी घेतील. तोपर्यंत आपण उर्वरित सगळ्यांचं ते जे काही साहित्य असेल ते वाटप करू. मंचावर उपस्थित सगळेच मान्यवर आदरणीय आमचे सुभाष कदमजी असतील, प्रभाकर कांबळेजी असतील, आमचे फडके साहेब असतील, लॉयन ग्रुप महाराष्ट्रामध्ये खूप विस्तारतोय आणि युवा शक्ती ज्यांच्या माध्यमातून मोठ्या ताकदीनं समोर येते असे आपले फडके साहेब यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याकडे प्रशांतजी कदम असतील, भरतजी जाधव असतील, तानाजीराव खंडाळे असतील, समीर कदम असतील, आमचे आदरणीय डॉक्टर साहेब असतील, त्या ठिकाणी सुनील सिन्हाजी असतील, अजित पवारजी असतील, मदन कोळी साहेब असतील, सोमनाथजी असतील. सगळ्यांनीच खरं तर नावं घेतली पाहिजेत पण वेळेअभावी सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण जे भरभरून प्रेम यापूर्वी दिलं तेच आयुष्यभर आमच्या मागे ताकदीच्या स्वरूपानं असंच आपण ठेवावी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांकडनं आदरणीय आपलं नेतृत्व बाळासाहेब पाटील यांना उदंड आयुष्याच्या त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आई जगदंबा त्यांना अजून ताकद देव, यश देव या आपल्या सगळ्यांकडनं त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. त्यानंतर सोलंपूर दुकान रिक्षा बांधण्याबद्दल आपण स्वागत आहोत. कोकण माडाचे माजी सभापती आणि या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्यात असे आमचे नेते सन्मान्य बाळासाहेब पाटीलजी यांचा आज वाढदिवस आहे. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तो साजरा होतोय. मी आम्हा सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो. गेल्या या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये बाळासाहेबांच्या या जिल्ह्यामधल्या सर्व जडणघडणीमध्ये एक खूप महत्वाचा मोलाचा वाटा आहे. या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उभी करण्यासाठी त्यांनी अनंत कष्ट उपसलेले आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी ही या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला मजबूत झालेली पाहायला मिळते. त्याच्या पाठीमागे त्यांच्या आणि त्यांनी जोडलेल्या सहकार्यांचे सर्व परिश्रम आहेत. मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज त्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा मावळ मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ताकदवान होत चाललेली आहे. या नुकत्याच झालेल्या या ज्या लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघ असू द्या, रायगड लोकसभा मतदारसंघ असू द्या किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ असू द्या, तिन्ही ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली होती आणि तिन्ही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मंडलापर्यंत प्रवास करत प्रत्येक ठिकाणी महत्वाच्या सभांचं नियोजन करत त्यांनी पक्षाला आणि महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीनं त्यांना या पुढच्या कालावधीमध्ये पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत राहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम हो अशा माझ्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मावळची जबाबदारी आपल्यावरती आणि अतिशय सक्षमपणे रामचे ठाकूर आता इथला विषय घ्या. बाळासाहेब पाटील असलेले यांच्या नेतृत्वात अतिशय उत्तमरित्या आपण नियोजन करत निवडणूक जिंकली. काय सांगायचं? मी माननीय खासदार अप्पा बारणे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो. या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती म्हणून त्यांचं काम करत असताना त्यांच्या विजयासाठी आम्ही साऱ्यांनी मिळून परिश्रम केले. सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या तीन लोकसभांची जबाबदारी होती. त्याच्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रवास करत बाळासाहेबांनी जास्तीत जास्त मतांचा या ठिकाणी मतं त्यांना कशी मिळू शकतील या दृष्टिकोनातून त्यांनी पाठपुरावा केला आणि त्याची परिणती ही यशामध्ये झालेली आहे. पुन्हा एकदा सन्मान्य बाळासाहेबांचं अभिनंदन. पनवेल रायगडमध्ये भाजपच्या पक्षाची पायाभरणी करत अनेकांना सोबत घेऊन जाणारा व्यक्ती म्हणून बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस आहे. काय सांगाल या व्यक्ती? आज या रायगड जिल्ह्याचे ज्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मुळं या मातीमध्ये रुजवलीत आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं मूळ या पनवेलमधून
बाळासाहेब पाटलांनी हे लावलेलं आज छोटंसं झाड आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष झालेला आहे। आणि आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी सत्तेमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे। आणि आमच्या बाळासाहेबांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये लावलेला हा छोटासा वृक्ष आज वटवृक्ष झालेला आहे। आणि अशाच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही भारतीय जनता पार्टी आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत आहे। माझे राजकीय गुरु सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब आणि आम्ही सर्वजण या तालुक्यामध्ये सुरुवातीपासून साहेबांच्या सोबत काम केलं, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं। आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला अभिमान आहे की आमची पार्टी, आमची भारतीय जनता पार्टी आज एवढी मोठी झालेली आहे। आणि ह्या भारतीय जनता पार्टीचे आम्ही सदस्य आहोत आणि सन्मान्य बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय। आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे, या वाढदिवसानिमित्त असंच साहेबांचं मार्गदर्शन सातत्यानं आम्हाला मिळत राहावं, साहेबांना उदंड आयुष्य मिळो, निरोगी आयुष्य मिळो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। बाळासाहेबांनी स्वतः जमिनीवर राहत अनेक कार्यकर्ते घडवले आणि स्वतःचा सुपुत्र महाराष्ट्र लेवलला उंचीवरती काम करत आहे, काय सांगाल? आज बाळासाहेबांनी जो, मी पुन्हा एकदा सांगेन की हा जो छोटासा वृक्ष लावला होता आज एवढा बहरत आहे की आज आपण जो प्रश्न विचारलात की या ठिकाणी बाळासाहेबांचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय विक्रांतजी पाटील हे आज महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून या ठिकाणी काम करत आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये काही निर्णय घ्यायचे असल्यास सन्माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंच्या मार्गदर्शनाखाली विक्रांतजींनी आज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर घोडदौड केलेली आहे। आणि विक्रांतजी हा पुढचा भविष्यातला एक आमच्यासाठी असणारा आमचा नेता आहे आणि भविष्यात त्यांचं असंच उज्ज्वल भविष्य या ठिकाणी होत राहावं असं मी या ठिकाणी प्रार्थना करतो। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आपण पाहत असाल माझे बंधुतुल्य बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस नसून त्यांचा निष्ठेचा वाढदिवस आहे। आपण ह्या 30-35 वर्षाची कारकीर्द पाहिली तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं रोवून धरण्याचं काम माननीय बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे। आणि आजचा हा वाढदिवस, हा माहोल आपण जो पाहतोय त्यांच्या निष्ठेचा वाढदिवस असं मी म्हणतो। आणि बघा, वाढदिवस हा आपल्या आयुष्यातला 1 वर्ष जरी कमी होत असेल परंतु कार्यकर्त्यांच्या विचारांना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण वाढदिवस करत असतो। आणि बाळासाहेब पाटील हे वेगळं सांगायचं कारण नाहीये, सामाजिक क्षेत्रातनं त्यांचं नाव झालेलं आहे। राजकीय कीर्ती त्याला जोड लागती हा जरी विषय असेल, पण त्यांचं वलय जर पाहिलं तर सामाजिक जीवनात आपल्या सुखदुःखामध्ये सर्व आपल्या जाती धर्मातील लोकांना संगती घेऊन जाण्याचं काम माननीय बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे। मी आई जगदंबेला प्रार्थना करतो त्यांच्यातून हे जे काम चाललंय हे काम असंच त्यांच्या कारकिर्दीत चालत राहावं। आणि मी माझ्या वतीनं, माझ्या शिवसेना जिल्हा पार्टीच्या वतीनं त्यांना लाख शुभेच्छा देतो। आई जगदंबेला प्रार्थना करतो की माझे सहकारी, माझे बंधुतुल्य, माझ्या सोबत असलेले सर्व मंडळी आणि हे असंच हसत मुखानं राहावं अशी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पक्षीय विचारधारा बाजूला ठेवून अनेक पक्षातली लोक या ठिकाणी बाळासाहेबांना शुभेच्छा देतात, काय सांगाल? मग मी तेच म्हटलं ना की त्याचं कारण असं आहे की कुठलेही पक्ष हा एक वेळेला असतो, ह्या विचारांचा वाढदिवस आहे, निष्ठेचा वाढदिवस आहे। त्याचं कारण ते आहे की कुठल्या पक्षाचं काही असो, आता आम्ही कुठल्याही पक्षात काही काम करत असेल पण बाळासाहेबांचं आमच्या गणेश उत्सवाला असेल, आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला असेल, त्या जातीनं आवर्जून तिथे उपस्थित राहायचे। त्याची पोचपावती पक्ष संघटना पक्षाबरोबर, आपण राजकीय तर बोलायचं झालं तर 1 तास पुरत नाही, आपण 1-1.5-2 तास कालखंडामध्ये पाहिलंय की कशा बेडूक-उड्या, कोण कुठल्या पक्षाचा, कुठे निष्ठावंत राहिलेत, कुठे त्या निष्ठावंतातला एक चेहरा आहे। म्हणून लोकांनाही त्याची कल्पना आहे, म्हणून सर्व मंडळी, सर्व राजकीय पक्षातली मंडळी त्यांच्या वाढदिवसाला नियमित हजेरी लावतात। निश्चितच सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब माजी राज्यमंत्री, कोकण म्हाडाचे ते सभापती होते। निश्चित आमच्या पनवेल शहरामध्ये, पनवेल महानगरपालिका, पनवेल विधानसभा असू द्या किंवा रायगड जिल्ह्यामध्ये साहेबांनी अतिशय मेहनतीने त्यांचं करिअर बनवलेलं आहे। निश्चितच आपण पाहिलं असेल की त्यांचे चिरंजीव सुद्धा उपमहापौर आणि आता पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करत आहेत। म्हणजे त्यांनी जे रुजवलं होतं त्याला आता कुठेतरी फल आलेलं दिसतोय। त्यांना सुद्धा आणखी भविष्यामध्ये आणखी मोठी संधी मिळावी आणि निश्चितच भविष्य त्यांना उज्ज्वल आहे। ते ज्याप्रमाणे मेहनत करतात आणि संपूर्ण सर्व लोकांना सोबत घेऊन जातात आणि याचाच फायदा त्यांना होतोय। आणि त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय प्रेमाने जवळ घेऊन त्यांची विचारपूस करून असं कार्य करत, म्हणून त्यांच्या संपूर्ण याच्या पुढील राजकीय सामाजिक वाटचालीस मी मनपूर्वक शुभेच्छा देतो।
व्यक्तिमत्वाबाबत जर आपल्याला बोलायचं झालं, एक चांगलं आणि खणखणीत व्यक्तिमत्व असावं अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे, याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. आणि मी मुद्दाम हजर राहिलो यासाठी की रायगड जिल्ह्यातलाच मराठा समाज त्यांच्या मागे उभा आहे अशातला भाग नाही आहे. तर महाराष्ट्रातले बरेचसे लोक, महाराष्ट्रातले सगळे मराठा समाजाचे वैयक्तिक पुढारी हे सगळे त्यांच्या मागे ठाम उभे आहेत. कारण त्यांचं मला एक वाक्य आठवतं, अजूनही तेच सांगतात की आम्ही कोणत्या पक्षात कुठे काम करतोय हे महत्त्वाचं नाही आहे. ज्या वेळेला मराठा समाजाची बैठक होईल, मीटिंग होईल, ज्या अडीअडचणी निर्माण होतील त्या सोडवण्यासाठी आम्ही आमच्या पायातल्या चप्पल बाहेर ठेवून आम्ही मराठा समाजासाठी ठामपणाने उभं राहिलो. त्यातला एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांचं आपल्याला नाव पुढे घेता येईल. बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र साहेबांचा हार्दिक शुभेच्छा आहेत आमचे या वाढदिवसाच्या निमित्ताने. आणि साहेबांनी दरवेळी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. आज नाही, अगोदरपासून आमची शाळा आहे, त्या शाळेला आम्हाला 25 वर्षापासून परमिशन नाही मिळत होती. कोचिंग क्लासेस होते, फक्त कोचिंग क्लासेस. पण साहेबांनी विनोद तावडे साहेबांकडे घेऊन गेले. त्यांना सांगितला की विक्रांत इकडून निवडून येतो, तुम्हाला मदत करावी लागेल. तर त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला कॉलेजची परमिशन घेऊन दिले. तर साहेबांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. आणि आम्हाला आशा आहे की दरवेळी ते अशीच मदत करतील. त्याच्या अगोदर आम्ही वर्षा गायकवाडकडे गेलो होतो, फौजिया खान मिनिस्टर होते त्यांच्याकडे गेलो होतो, मुस्लिम समाजाची होती, मिनिस्टर होती, एज्युकेशन मिनिस्टर होती, तरी सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही. परंतु साहेबांनी दरवेळी आम्हाला मदत केलेला. आणि इकडे नाही, तलोजा फेज 1 फेज 2ला जेव्हा कब्रस्तानचा आला तर कब्रस्तानसाठी 4.5 करोड रुपयाची निधी साहेबांनी, बाळासाहेबांनी स्वतःहून आम्हाला घेऊन दिली. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला जागा मिळाली, 38 करोडची जागा मिळाली, परंतु त्यानंतर प्रॉब्लेम आला की बांधणार काय, याला पैसे कुठून आणणार. आम्ही साहेबांकडे आलो, साहेबांनी कमिशनरकडे घेऊन गेलो. तर त्यांनी आम्हाला 2,41,00,000 रुपयाची निधी दिली. आज काम जोरात चालू आहे. तर आम्ही साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि साहेबांचा आशीर्वाद असाच आमच्यावर राहील हे आम्ही साहेबांकडे विनंती करतो. आणि साहेबांचा दीर्घ आशीर्वाद आम्हाला भेटावे. आणि एक शेर बोलीन, साहेब जेव्हा समोरून येत होते ना तेव्हा एक शेर मला आठवला. आपने मुस्कुराते हुए महफिल में रखा जो ये कदम, आपने मुस्कुराते हुए हंसते हुए महफिल में रखा जो ये कदम, हम ये समझे कि चांद खुद जमीन पर उतर आया है. मैं तो अकेला ही चला था, जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए, कारवां बनता गया. प्रथम